जय श्रीराम भावांनो. तर नेहमीप्रमाणे आपली सकाळ घरी झाली, पण लवकरच आपण आपल्या दुकानात येऊन गेलो. कारण की आपला दुकानात याचं कारण म्हणजे आपली ड्युटी आहे, आपलं पोटपाणी आहे आणि आपलं ते काम आहे, त्यासाठी आपल्याला दुकानात यावंच लागत. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं भावांनो, माहित नाही काय झालं, साला 2-3 दिवस झालं लहान नुकसान होईन, मोठं नुकसान होईन, काही ना काही नुकसान होऊनच राहिलं. आता 2-3 दिवसाच्या अगोदर बघा, तुम्हाला पोस्टमॉर्टम होऊन दिसत असं नाही बा, हे हात काढून आहे एका डमीचे. माहित नाही काय झालं, तर सालं डमी वारा गर्दी आली, पाऊस आला, बदडकन डमी पडला, फार तुटताट होऊन गेला, मोडमाड होऊन गेला. तर भाऊ याच्यात माझी काही गलती होती का? फक्त एवढंच आहे का वारा गर्दी आलीत मी उचलून नाही ठेवला. मला वाटलं का राहीन बा, पण शेवटी त्याचा कार्यक्रम झाला. जाऊ द्या. त्याच्यानंतर ते एकदा हे आपले जे काउंटरमध्ये हे जे काच लागून राहते ना, हा एक फुटून गेला, तोही जाऊ द्या. आता आज सकाळी सकाळी आलो, तर आता तुम्हाला विचारायला असेल का आज काय झालं. तर आज सकाळी सकाळी आलो, हे बघा आपला फॅन. तर तुम्हाला वाटत की ह्या फॅनमध्ये काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही. फॅन पहा कसा असा उघडा उघडा वाटून राहिला. इकडचा फॅन पहा, आहे फॅनचं पॅनल लागून. सकाळी सकाळी आलो, हे फॅनचं पॅनल पडलं, हे बघा. आता याला विचार येऊन राहिले, याला चिपकाव तर चिपकाव कसं? फॅन काढून चिपकाव का फॅन न काढून चिपकाव? जिंदगीत अरे यार, हे अजून मोडलं. का चालू आहे आणि का नाही काही समजून नाही राहिलं. हे सब तुटताट झालं. तर आता हे मोडमाड झालं. तर आता विचार येऊन राहिलं का आता नेमकं काय करायचं? काही नाही काही रोज चालं जीवनाच्या मागं बहीण. काही साडेसाती लागली आहे का कोणता शनिदेव लागला आहे मागं, तर काही समजून नाही राहिलं. एवढं तर काही आपण काही सेलिब्रिटी हाव नाही तर कोणता देव आपल्या मागं लागल. पण माहीत नाही, लहान लहान नुकसान होऊन राहिलं. त्या नुकसानाला आपण ते भेट नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पण ते विचार येते का होऊन राहिलं बा असं कसं? काही ना काही मोडमाड तुटताट होऊनच जाते. तर भावा, तुमच्याही सोबत असं काही होते का? हे जे आपण PVC लावली आहे, हे जर तुमच्या घरी पण लावली असन, तर तुमच्या घरी पण असं कधी झालं आहे का? जर झालं जर असन तर नक्की कमेंट करा. कारण की दिसासाठी तर PVC खूप चांगली दिसते, पण असं जर नुकसान जर होत असन तर हे परवडत नाही ना आपल्या गरीब माणसाला. आपल्याला पाहिजे वन टाइम लावलं का लाईफ टाईम चाललं वालं. हे जर समजा जर आज लावा ना, दर महिन्यामध्ये दर वर्षामध्ये जर मेंटेनन्स करायचं काम जर पडलं, तर आपल्यासारख्या गरीब माणसाला परवडणार नाही. मग आपला स्लापच बरं आहे. मारला भक त्याला भिजला वाईट पांढरा चुना, झालं काम गपागप. तर तुम्ही सांगा, तुमच्या घरी लावलं आहे किंवा तुमची इच्छा जर आहे लावायची, तर हे परवडन का आपल्याला? हे असं तुटताट जर झालं समजा, हे असं जर मशीन पडलं नाही, याला आपल्याला सर्व्हिस करावं लागन. कारण की लावून देणारा माणूस वन टाइम लावून देणार आहे, त्याच्यानंतर तो ढोकून नाही पाहणार आहे. सगळं जे काय आहे ते आपल्यालाच पाहावं लागणार आहे. तर तुमच्या हिशोबाने काय वाटते, हे आपल्याला परवडण्याजोगतं आहे का हे आपलंच बरं? कारण की हे जेवढं दिसायला चांगलं दिसते, तेवढं कधी काय याच्यामध्ये होईल. आता ह्या एसीचं बिचारी थंडी थंडी एसी करते, तर काय झाली ती साली पूर्ण चोकअप झाली अंदरून. तर ती गरम हवा मारून राहिली. तिचा सर्व्हिस करायचा विचार केला तर डायरेक्ट 1000-2000 असे चार्जेस लागून राहिले. तर हे आपल्या गरीब माणसाच्या बजेटमध्ये आहे की नाही आहे? कारण की फॅसिलिटी आपण जेवढ्या वाढू तेवढा आपला एक्सपेन्स खर्च वाढणार. मग आपण खर्च वाटू शकते का आपल्याला, का आपण हे वाला खर्च करू शकतो? कारण की आपण पडतो गरीब माणूस, मिडल क्लास कुठं, आपण लोअर क्लास एकदम अशा जमिनीच्या लेवलचे. तर त्या माणसाला हा खर्च परवडण्याजोगता आहे का नाही? कारण की मी तर कधी कधी नाकीतनं येऊन जातो. तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटते, आपण मेंटेनन्स करू शकतो का? तर काही चुकलं तर माफ करा, आणि बरोबर असेल तर सांगा. तसं तर आपलं बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे. करून टाकू, चिल्लर चालत गोष्टी आहे, काही विषय नाही आपल्या त्या गोष्टीसाठी. पण तरी पण तुम्ही सांगा एकदा, का अशा काही गोष्टी खर्चिक गोष्ट आपल्याला परवडू शकते का? म्हणून तर आपण एकदम फॅन्सीच्या रेसिंग बाईकच्या मागं लागत नाही. आपली साधी स्प्लेंडर बरी, टाक 200चं, चालत 200 किलोमीटर. आपण काही त्यावाल्या हेवीवाल्या बाईकच्या मागं लागू नाही शकत. आपल्याला माहीत आहे का तिचा बजेट आहे तेवढाच राहते. तर तुम्ही सांगा भावांना, काही नवीन. पाऊस येऊन गेलाय, थोडंसं वातावरण तर थंड झालं. तुमच्याकडे पाऊस आला असत, आमच्याकडं आला मीडियम आला, एकदम ना आला. बघू आता आज येते की काय येते. तर मोसम तर थोडाफार आहेच. तर काही नवीन विशेष सांगा, मग तुम्ही भेटू लवकरच काहीतरी नवीन घेऊन. पण हे वालं असं जर तुटफुट जर झालं, तर हे आपल्याला परवडण्याजोगतं नाही असं मला तरी असं वाटते. कारण की हे मेंटेनन्स करणं काही आपल्या बजेटचं काम नाही. काय हे वाले असेच काहीतरी आपल्याला लाव लो करून देते ना, आपल्याला समजून देते.